अभिनेता विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी, लहान मुलांसह 39 जणांचा मृत्यू, 50हून अधिक गंभीर जखमी. तामिळनाडूच्या करूरमध्ये दुर्घटना. तामिळनाडूत चेंगराचेंगरीच्या घटनेवर पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून शोक व्यक्त. मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर. घटनेची चौकशी होणार. विजय थलपतीच्या रॅलीत जीव गमावलेल्या कुटुंबियांच्या प्रति माझ्या संवेदना. हे दुःख मी शब्दात मांडू शकत नाही. चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर विजय थलपतीकडून दुःख व्यक्त. परभणीच्या पालम तालुक्यात पावसाचा हाहाकार. 24 तासात 150 मिलीमीटर पावसाची नोंद. शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गौडगाव इथे दुसऱ्यांदा ढगफुटी सदृश पाऊस. कापूस सोयाबीन पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्याचा टाहो. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात मुसळधार पाऊस. डोंगरी आणि तितूर नदीला पूर. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. मुंबईसह राज्यातील नाशिक, ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यांना रेड अलर्ट. रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि छत्रपती संभाजीनगरसाठी ऑरेंज अलर्ट जारी. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह राज्यभरात 30 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात पुराच्या धोक्याची शक्यता. नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन. मराठवाड्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात जनजीवन विस्कळीत. घरं आणि शेती पिकं पाण्याखाली. तर नांदेडच्या आसना नदीला आलेल्या पुरामुळे हायटेक सिटीतून 25 जणांचा रेस्क्यू. धाराशिवच्या भूम, परांडा, लोहारा, उमरगा तालुक्याला पावसानं झोडपलं. शेतजमिनी पाण्याखाली. पाथूर, आंबी दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद. अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला. बीड जिल्ह्यात पुन्हा पावसाचा कहर. शेतकऱ्यांची चिंता वाढली. परळीच्या कनेरवाडी ते देव्हाडा रस्त्यावरील पूल वाहून गेला. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सीना नदीसह सातकुंड धबधब्यांचं रौद्ररूप. बीड, सोलापुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारी मदतीचं वाटप सुरू. 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ, पशुखाद्याचं वाटप. देवस्थान आणि राजकीय पक्ष सुद्धा मदतीसाठी सरसावले. पंचनाम्याच्या अहवालानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात निर्णय घेणार. जळगावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून मदतीचं आश्वासन. तरी 50,000च्या मदतीसह शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. पीएम केअर फंडातून मोदींनी किमान 50,000 कोटी महाराष्ट्रासाठी द्यावे. उद्धव ठाकरेंच्या 3 मागण्या. 8 दिवस कुठे होतात? निवडणुकीत पैसे दिले, आता बघतही नाही. माढ्याच्या उंदर गावात सदाभाऊ खोत यांच्यावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सरबत्ती. ग्रामस्थांच्या रोषानंतर खोत यांचा काढता पाय. सरकारचं शिष्टमंडळ जालन्यातील धनगर समाजाच्या उपोषणस्थळी. मुख्यमंत्र्यांचं दीपक बोराडेंना फोनवरून चर्चेसाठी निमंत्रण. एसटी प्रवर्गातून आरक्षण केंद्र सरकार देत असतं. चर्चेतून मार्ग काढू, फडणवीसांचं आश्वासन. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक. दुपारी 3 वाजता मुंबईतील रंगशारदा हॉलमध्ये बैठक पार पडणार. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सर्वात मोठं पथसंचलन. संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण. पथसंचलनासाठी स्वयंसेवकांचं 3 पथकं वेगवेगळ्या स्थानांवरून मार्गक्रमण. कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशात पळून गेल्याची माहिती. पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी. घायवळनं पासपोर्ट बनवण्यासाठी अहिल्यानगरमधील बनावट पत्ता दिल्याचं समोर. पासपोर्टसाठी परवानगी देणाऱ्या पोलिसांवर प्रश्न उपस्थित.